दिनांक 8 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी असे 4 दिवस प्रदर्शन या ठिकाणी ग्लोबल कृषी प्रदर्शन आहे। या ग्लोबल कृषी प्रदर्शनामध्ये जवळजवळ पीक प्रात्यक्षिकं जी आपल्या परिसरामध्ये विविध प्रकारची पिकं घेतली जातात। मग चारा पीक असेल, ऊस पीक असेल, फळबागांची पिकं असतील, भाजीपाला असेल, या सगळ्यांचं या ठिकाणी पीक प्रात्यक्षिकं प्रत्यक्षात करून त्यामध्ये विविध प्रकारची खतं, बियाणं कुठल्या कंपन्यांचं चांगलं आहे त्यांची प्रात्यक्षिक इथे या ठिकाणी केलेलं आहे। या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला त्याचं पिकं उत्पादनामध्ये कशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरावं आणि कोणत्या प्रकारचं बियाणं वापरावं की जेणेकरून त्यांना जास्तीचं उत्पादन त्या ठिकाणी मिळेल आणि ते मिळालेलं उत्पादन घेऊन शेतकऱ्याला भरघोसाचं उत्पादन काढता येईल अशा दृष्टिकोनातनं हे या ठिकाणी नियोजन आपण केलेलं आहे। त्याचप्रमाणे शेती उपयोगी निविष्ठा ज्या असतात त्या निविष्ठा शेतकऱ्याला निरनिराळी पिकं घेत असताना लागत असतात। त्या निविष्ठा त्याला या ठिकाणी निरनिराळे स्टॉल जवळजवळ या ठिकाणी 200 स्टॉल्स आहेत। त्यामध्ये निविष्ठा त्या शेतकऱ्यांच्या ज्या गरजेच्या आहेत त्या निविष्ठा त्यांना त्या ठिकाणी पाहता येतात आणि ज्या वेळेला त्याला गरज असेल त्यावेळेला त्या कंपनीचा निविष्ठा शेतकरी त्या कंपनीच्या डीलरकडनं उपलब्ध करून घेऊन शेतीमध्ये वापर करतो। त्याचप्रमाणे शेतीला मनुष्यबळ दिवसेंदिवस आता कमी होत चालले। त्याचप्रमाणे ज्याला बैल बारदाना म्हणतो तो आता शेतकऱ्यांकडचा कमी झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये त्याचं शेतीला उपयोगी अशी यंत्र ट्रॅक्टरला लागणारी त्याचबरोबर ती अशी काही यंत्र असतात की जी स्वतः शेतकरीसुद्धा स्वतःच्या मोटरसायकलला किंवा स्वतः चालून किंवा सायकलच्या माध्यमातून सुद्धा चालू शकतो आणि शेतीची आंतरमशागत त्या यंत्राद्वारे तो करू शकतो। त्याचप्रमाणे दूध उत्पादन हा सुद्धा शेतकऱ्यांचा दुय्यम धंदा आहे। त्यामध्ये चारा पिकं आणि चारा पिकाच्या बरोबरीने त्या जनावरांच्या संवर्धनाकरता आपण ज्याला मूर घास म्हणतो ते मूर घासासुद्धा या ठिकाणी प्रात्यक्षिक होणार आहे। त्याचप्रमाणे आता आपल्याकडे सेंद्रिय शेती आपण मोठ्या प्रमाणामध्ये करतो तर सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा जीवाणू खतं अणुजीव त्याच्यामध्ये जे असतात ते नंतर आपल्या शेतातील पानपाचोळा त्याप्रमाणे यामध्ये विविध प्रकारचे त्याचं कुजवण्याची प्रक्रिया कशी असावी यामध्ये निश्चितपणे केलं जातं। तर या दृष्टीने त्याचा खूप मोठा आता वापर सुरू झालेला आहे आणि तो वापर आणखीन त्याचा प्रसार करावा आणि आता जे शेतमालातून जे पिकांच्याद्वारे जी औषधं फवारली जातात त्या फवारण्या कमी करून किंवा त्या फवारण्या अजिबात टाळून आपल्याला विषमुक्त अशी शेती करता आली पाहिजे आणि भाजीपालासुद्धा विषमुक्त जर झाला तर आता जे आजाराचं प्रमाण आपल्याला दिसतंय ते कमी करण्याकरता आणि रोखण्याकरता त्याचा उपयोग होणार आहे। त्याचप्रमाणे या संबंध प्रदर्शनामध्ये उद्यापासून म्हणजे 8 तारखेच्या दुपारनंतर या ठिकाणी ते 10 तारखेपर्यंत विविध विषयाची तज्ज्ञ येणार आहेत। त्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन मग महिलांकरता आहे, युवकांकरता आहे, शेतकऱ्यांकरता आहे आणि आपल्या भागातील जी प्रचलित सध्या पिकं आहेत त्या पिकांमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। आणि यावेळेला एक नवीन आम्ही उपक्रम हाती घेतला आहे म्हणजे कृषी विज्ञान केंद्राचं ॲप आम्ही 25 जानेवारीला दादांच्या शुभ हस्ते त्या ॲपचं अनावरण केलेलं आहे। त्यामध्ये यंदाच्या प्रदर्शनामध्ये भेट देणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची ॲपवरती नोंद होईल आणि ॲपच्या माध्यमातून तो शेतकरी नोंदवला जाईल। त्याचा फोन नंबर असेल, त्याचा पत्ता असेल आणि तो कुठलं प्रमुख पीक घेतो शेतामध्ये त्याची माहिती संकलित केली जाईल। त्यामुळं आपल्याकडं त्याचा एक डाटा तयार होईल आणि त्या डाटाचा उपयोग आपल्याला निश्चितपणे आपल्याला त्याच्या येणाऱ्या अडचणी सोडवण्याकरता आणि ज्या वेळेला तो येईल त्या वेळेला आपल्याला त्याचा वापर करून त्याला योग्य ते मार्गदर्शन सल्ला देता येईल तज्ज्ञांमार्फत। अशा पद्धतीची एक विचार त्याच्यामध्ये आपण ठेवलेला आहे आणि त्या दृष्टीने काम करतो आहे आपण। पुढं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर सुद्धा आता कामाचा फोकस केलेला आहे की जेणेकरून
पिकाला लागणारे मूलद्रव्य, पाणी, त्याचप्रमाणे पिकाचं तोडणी कधी करावी, मार्केटिंगची परिस्थिती काय राहणार आहे, याचं त्याला दिशादर्शन होण्याच्या दृष्टिकोनातनं त्याचा उपयोग आपण करणार आहोत. अशा पद्धतीने या ग्लोबल एक्झिबिशनमध्ये खऱ्या अर्थाने आपण जरी नारायणगावात असलो तरी नारायणगाव आणि नारायणगावच्या भोवती असलेलं जग आपल्याला, शेतकऱ्याला जर त्याचं दालन खुलं करून दिलं तर त्याला पीक उत्पादनाबरोबर त्याच्या मालाचं विपणन किंवा मार्केटिंग करणंच त्याला सोपं जाईल, अशा तऱ्हेचे विचारधारा आहे. महिलांचे विशेषतः बचत गट आणि महिलांचे जे काही उद्योग आहेत, त्या उद्योगामधून महिला उद्योग करतात, त्यांना मार्केटिंग आणि प्रोसेसिंगची जोड कशी देता येईल याही दृष्टिकोनात नाही. आणि आजचा जो युवक आहे तो युवक शेतीपासून दूर जाण्याचा फार मोठा धोका निर्माण झालेला आहे. त्या युवकालासुद्धा आपल्याला एकत्रितपणे ठेवून त्यालाही उद्योजकता निर्माण करण्याच्या दृष्टीने छोटे मोठे उद्योगसुद्धा आपल्या या परिसरामध्ये सुरू करण्याचा या ग्लोबल एक्झिबिशनच्या माध्यमातून आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. उद्घाटन उद्या कधी आहे आणि कोण मान्यवर या ठिकाणी? उद्या उद्घाटन आपलं 8 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री नामदार धनंजयराव मुंडे साहेब ते येणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्या आंबेगाव तालुक्याचे परंतु महाराष्ट्राचे मंत्री, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब येणार आहेत. त्याचबरोबर आपल्या विभागाचे खासदार, नंतर जुन्नर तालुक्याचे आमदार, जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील, त्याचप्रमाणे विघ्नर साखर कारखान्याचे सत्यशील शेरकर, भीमाशंकर साखर कारखान्याचे बाळासाहेब बेंडे पाटील, त्याचप्रमाणे आशाताई बुचके, माजी आमदार शरददादा सोनावणे, नंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दुर्गुडे, त्याचप्रमाणे जिल्हा बँकेचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, त्याचबरोबर इतरही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू PG पाटील साहेब, त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजय सोनवणे साहेब, हे मान्यवर मंडळी येण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे 11 तारखेला समारोपाला आपले उच्च शिक्षण तंत्रमंत्री चंद्रकांत दादा पाटील, त्याचप्रमाणे पणन मंत्री अब्दुल सत्तार साहेब येणार आहेत. त्याचप्रमाणे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आहेत. त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर जे उद्घाटनाच्या वेळेला आहेत ते सर्व मान्यवर आपले विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोलेसुद्धा त्यावेळेला येणार आहेत. आणि सर्व इतर मान्यवर आमदार असतील सगळे लोक त्यावेळेला उपस्थित राहणार आहेत. या कृषी प्रदर्शनाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना काय आवाहन करा? शेतकऱ्यांनी आता सजगतेने शेती करणं गरजेचं आहे. निराश न होता हवामान बदलाला आपण सामोरं गेलं पाहिजे. या ठिकाणी हवामानाच्या बाबतीमध्ये त्यांना वेळीच सावध करण्याच्या सूचना देणारे आपण ज्याला अलार्म म्हणतो, अलर्ट तो देण्याच्या दृष्टिकोनातूनही स्कायमेटबरोबर आपलं कोलॅबरेशन झालेलं आहे. नंतर भारतीय जे IMD आहे, भारतीय मौसम विभाग, त्यांची इथं स्वतःचंच स्टेशन आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत तो संदेश जात आहे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.